बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात करणाऱ्या एसपी गँग विरोधात करवीर पोलिसांनी मोका अंतर्गत प्रस्ताव दिला होता। विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी त्या प्रस्तावाला आज मान्यता दिली। त्यामध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीवर राज्यात पहिली मोका कारवाई झाली आहे। 10 वर्षात 11 गुन्हे दाखल असलेल्या एसपी गँगच्या 11 सदस्यांवर आता मोका लागलाय। वंशाला दिवा हवा या अट्टाहासापायी अजूनही गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या घटना होत आहेत। कोल्हापुरातही अशा प्रकारच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत। मात्र अशा गुन्ह्यात अटक होऊन नंतर सुटका झाल्यावर हेच लोक पुन्हा गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याच्या कामात गुंतत असल्याचं समोर आलंय। सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी भोगावती साखर कारखाना परिसरात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीचा छडा लावला होता। या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार स्वप्नील पाटील याला पोलिसांनी गजाआड केलं। त्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास करून पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी मुख्य सूत्रधार, सहाय्यक, डॉक्टर आणि एजंट अशा 11 संशयितांना अटक केली। कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा शिक्षण नसताना त्यांच्याकडून गर्भलिंग निदान आणि गर्भपात केला जायचा। याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते। ही टोळी अत्यंत नियोजनबद्धरित्या गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे गुन्हे करत असल्याचं सिद्ध झालं। याच टोळीविरुद्ध 2020 ते 2026 या कालावधीत करवीर पोलिसात 7 गुन्हे, जुना राजवाडा पोलिसात 1, राधानगरी पोलिसात 2 गुन्हे, भुदरगड पोलिसात 1 गुन्हा दाखल आहे। त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार आणि करवीरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या टोळीविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता। त्यानंतर अधीक्षक निलोत्पल आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी स्वप्नील पाटील अर्थात एसपी गँग टोळीवर मोका कायद्याअंतर्गत कारवाईचे आदेश दिलेत। महेश पाटील, श्रीमंत पाटील, विजय कोळसकर, प्रशांत जाधव, दत्तात्रय पाटील, ओंकार कराळे, सुनील पाटील, अनिल टिपुगडे, शिवप्रसाद पाटील, अश्विनी शिंदे यांच्यासह मुख्य सूत्रधार स्वप्नील पाटीलवर मोकाची कारवाई होणार आहे। अशा प्रकारची राज्यातील पहिलीच कारवाई आहे। बऱ्याच जणांनी अशा पद्धतीने हा बेकायदेशीर गर्भलिंग चाचणीचा प्रकार सुरू केल्याचं आढळून आलं आणि या सखोल तपासादरम्यान या आरोपींनी प्रामुख्याने गर्भवती महिलांना आकर्षित करणं, गर्भलिंग तपासणीसाठी ग्राहक मिळवणं, त्याकरता बेकायदेशीरपणे सोनोग्राफीची मशीन खरेदी करणं, गर्भलिंग तपासणीसाठी जागा शोधून बहुतांश वेळा पेशंटच्या घरी जाऊन गर्भलिंग निदान करणं आणि गर्भलिंग निदान केल्यानंतर स्त्रीभ्रूण असल्यास बेकायदेशीरपणे गर्भपात करणं, अशा पद्धतीची या टोळीची कार्यपद्धती होती। आणि या टोळीमधील आरोपींच्या विरोधात जवळपास 11 गुन्हे दाखल आहेत आणि या 11 गुन्हे दाखल असलेल्या वेगवेगळ्या आरोपींना त्या ठिकाणी आपण त्यांच्या विरोधात मोका कायद्यान्वये प्रस्ताव तयार करून माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे पाठवलेला होता।